ठेवावेच लागतात ना, कारण त्या त्या जिल्ह्यात काम करत असताना डीपीसीचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक विधान केलं आहे आणि या विधानावरून अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार यांना 20 कोटी रुपयाची ऑफर मिळाली आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे आणि त्या विषयाला उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी खुद्द आमदार लिंगाडे साहेब आहेत, त्यांच्याशी बोलूयात. भाऊ, अशी काही ऑफर तुम्हाला आली आहे का? नाही, अशी कुठलीही ऑफर मला आलेली नाही. आणि एवढे मोठे नेते जे बोलतायत त्यांचं त्यांचं नेमकं त्यांच्याशी काही संपर्क झालाय का, तुमचं काही बोलणं झालंय? नाही, तेच माननीय संजय राऊत साहेब महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटा पक्षाचे नेते आहे. त्यांनी असं कशा पद्धतीनं माझं नाव घेतलं तर मलाही हे आश्चर्य वाटलं. आज सकाळी आमच्या मित्रांनी आश्चर्य वाटलं की संजय राऊत साहेबांनी माझं नाव त्या अनुषंगाने ते बोललेत का? कारण काँग्रेसचा एकही अजून आमदार फुटलेला नाहीये, त्यामुळं आपण एक काँग्रेसचे आमदार आहात अमरावती मतदारसंघात. तुम्ही तिकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं आणि जी ऑफर आहे ती ऑफर तुम्हाला मिळाली नाही, परंतु भविष्यात जर ती ऑफर आली तर आपण जाल का? नाही, अशा कुठल्याही ऑफर येत नसतात आणि अशी कुठलीही ऑफर मला आली तरी असं मी काही त्या ऑफरला बळी पडेल अशातला भाग नाही. जनतेने अमरावती पदवीधर मतदारसंघातल्या सर्व पदवीधरांनी ज्या विश्वासाने मला निवडून दिलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांचे कामं आज मी या ठिकाणी करतो आहे आणि चांगल्या पद्धतीनं माझे कामं सुद्धा सुरू आहे. त्यांचे प्रश्न मी हाऊसमध्ये मांडतोय. त्यामुळे अशा कुठल्याही ऑफरला वगैरे मी काही बळी पडणार नाही. 6 खासदार जे आहेत ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. असं असताना आपण आपल्यावर हा पुन्हा एक पक्षाचा एक दबाव असा वाटतोय का तुम्हाला, की तुम्हाला 20 कोटीचं ऑफर देऊन या ठिकाणी बोलावलं जातंय? नाही, माझ्यावर कुठलाही दबाव नाही आणि मला कुणी येऊन अशी कुठल्याही पद्धतीची प्रकारची ऑफर दिलेली नाहीये. निश्चितच. तर हे होते आमदार धीरज लिंगाडे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांनी स्पष्ट या ठिकाणी केलंय की कुठलीही ऑफर जरी आली तरी मी पक्ष सोडणार नाही, पक्षात एकनिष्ठपणे काम करत राहील. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.